हॅलो फ्रेंड्स, मी तुम्हाला एक अख्खा मसूरची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी मसूर धुवून चांगले 3-4 तास पाण्यात भिजवून घेतला आहे। त्यानंतर ना आपल्याला लागणार आहे कांदा। त्यासाठी मसूर जितका घेतला आहे त्याच्या तिप्पट मी कांदा कापून घेतला आहे। आता कढईमध्ये मी तेल गरम करून जिरे मोहरीचा तडका दिला आहे। त्यामध्ये कांदा टाकून कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा। कांद्याची क्वांटिटी तुम्ही बघू शकता किती आहे। कांदा एकदा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट आणि मीठ घालून परत चांगलं फ्राय करायचं आहे। त्याच्यानंतर ना एक 4-5 मिनिटं फ्राय करून झाल्यावर त्याच्यात एक मी सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहे, तो म्हणजे खाण्याचा सोडा। आता तुम्ही बघू शकता खाण्याचा सोडा घातल्यानंतर ना कांद्यामध्ये किती चेंजेस झाले आहे। कांद्याचा टेक्स्चर बदलला आहे, कांदा वजनाने हलका झालेला आहे। त्यानंतर ना कांद्याचं टेक्स्चर मशी झालेला आहे। कांद्याचा कलर सुद्धा पिवळा झालेला आहे। कांदा चांगला फ्राय केला की तो एक चांगला 20 मिनिटं फ्राय करून घ्यायचा। कांद्याचं पूर्ण चेंज झाले आहे, तुम्ही बघू शकता। आपला हा बेसच पक्का असतो, ह्याच्यामध्ये दुसरं आपण टोमॅटो वगैरे काहीच टाकणार नाही आहोत। कांदा एकदा चांगला फ्राय झाला की त्याच्यामध्ये लाल मिरची घालायची। आपण दुसरा मसालाही टाकणार नाही आहोत, फक्त लाल मिरची टाकलेली आहे तिखटमध्ये। त्याच्यानंतर ना एकदा मिरची टाकल्यानंतर ह्या स्टेजला पण आपण कांदा चांगला फ्राय करून घेणार आहोत। एकदा कांदा चांगला फ्राय झाला की त्याच्यात मी भिजवलेला मसूर टाकला आहे। तो मसूर एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गरम पाणी। गरम पाण्यामुळे काय होणार, मसूर शिजायला, ह्याच्यात मी आता कच्चा मसूर टाकलेला आहे आणि आता गरम पाणी टाकून चांगलं ते मिक्स करून घेणार आणि एक झाकण ठेवून एक 15-20 मिनिटं आपण त्याला शिजायला ठेवणार आहोत। करून बघा तुम्ही ही रेसिपी। तुम्हाला कशी वाटतेय मला कमेंट्समध्ये सांगा। रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत। माझ्या फॅमिलीमध्ये तर ही रेसिपी सगळ्यांना खूप आवडते। तुम्ही पण एकदा ट्राय करून नक्की मला सांगा। हे बघा आपण बघू शकतो मसूर मस्त शिजलेला आहे, छान त्याचं टेक्स्चर आलेलं आहे। आता ह्याला तुम्ही लसूणचा तडका वरतून देऊ शकता। तुमच्या चवीनुसार तुम्ही तूप घालू शकता। तुपाचा तडका, लसूणचा तडका, तुम्हाला जसं त्याला तडका देऊन खायचा आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही खाऊ शकता। एकदम टेस्टी लागतो, नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला